सर्वसामान्य समाज 18 पगड जाती मनोज दादा सोबत आहे। ओबीसी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, दगडही उभा केला, एखादा सर्वसामान्य व्यक्ती दगड म्हणून उभा केला तर सर्व समाज त्याला शेंदूर लावायचं काम करत। एक 14 महिन्यापासून आंदोलन करतोय, यांना लाजा वाटायला पाहिजे। दादा तुम्ही उपोषण करू नका, आपण यांच्या छाताडावर बसून आरक्षण आपले प्रश्न मार्गी लावू। चर्चेच तर गण आहे, पण आता आम्हाला ना बम साहेबाचा सपोर्ट झाला ना सतीश चव्हाणचा झाला। आता आम्हाला फक्त मनोज दादा जरांगे पाटील 1,500 दिले आणि 4,500 कमी केले। आता 3800 रुपये सोयाबीन। भाजपचे कार्यकर्ते होते, तुम्ही राजीनामा दिला, काय कारण होतं राजीनामा देण्याचं? तुम्ही सांग माझ्या जातीसाठी फक्त बीजेपी सरकार पाहिजे। बीजेपी सरकारमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी 70 वर्षामध्ये काँग्रेसने हडप केलेले पट्टे भरल्याने आम्ही तर म्हणजे प्रशांत बंब यांचं काम तुमच्या मतदारसंघात तुम्ही चांगलं 100%। आज आपण आलेलो आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील कायगाव या गावामध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत की या गावामध्ये नेमकं मराठा आरक्षण असेल किंवा विधानसभा निवडणुका असतील, या संदर्भात मतदारांमध्ये नागरिकांमध्ये काय चर्चा आहे। तर एकंदरीत काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सुरू आहे, काय सांगाल याबद्दल? नक्कीच सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय। आपल्या माध्यमातून आपले मनपूर्वक धन्यवाद। तुम्ही ग्रामीण भागात चिखलातून लोक आज इथं ग्रामीण भागात वास्तव्य करत असताना तुम्ही एक खेडेगावात आलात, तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, संघर्ष योद्धा मनोज दादा यांनी काल उपोषण स्थगित केलं आणि या सरकारला इशारा दिला एका बाजूने, जो वाघ थांबतो तर पुढील नवीन काहीतरी चाल खेळतो। तर मनोज दादा एक हुशार व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वसामान्याची जाण आहे त्यांना। आणि आता तुम्ही कालच बघितलं असाल, ते मौलाना काल अंतरवालीला रडले, दादा उपोषण सोडा, दादा उपोषण सोडा। सर्वसामान्य समाज 18 पगड जाती मनोज दादा सोबत आहे। ओबीसी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, सर्व आज मनोज दादाचे हात बघताय, मनोज दादा काय डिसिजन घेतात। आणि मनोज दादानी दगडही उभा केला, एखादा सर्वसामान्य व्यक्ती दगड म्हणून उभा केला तर सर्व समाज त्याला शेंदूर लावायचं काम करेल। जर आपण पाहिलं तर मागच्या 1 वर्षापासून जरांगे पाटलांचं हे 6वं उपोषण होतं। सरकारने फक्त कुठेतरी चाल ढकलपणा केला, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर अजून कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही। हे सरकारच फेकाफेकीचं आहे। लाडकी बहीण योजना राबवली, 1500 दिले, तिथं सोयाबीनचे भाव अर्धे कमी केले। 1,500 दिले आणि 4,500 कमी केले। आज 3800 रुपये सोयाबीन आहे। शेतकऱ्याचा कापूस 7,000 होता, 5,000वर आणून सोडला। हे सरकारने जाहिरातबाजी करतं। 1 कप चहा वाटला तर त्याच्यावर कोटी रुपये ते जाहिरातबाजीला खर्च करतो। चहाची किंमत असते 5 रुपये आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च होतो जाहिरातीला। ही जाहिरातबाज सरकार आहे। भूलथाप देतंय। पुढच्या वेळेस एक प्रामाणिक नेतृत्व एक 14 महिन्यापासून आंदोलन करतंय, यांना लाजा वाटायला पाहिजे का? सर्वसामान्य 2 एकरचा मालक 1.5 कोटी लोक एकत्र अंतरवाली ठिकाणी सर्वसामान्य खेड्यात एक गोळा करू शकतो आणि तिथून हक देऊ शकतो। दादांना राजकारण करायचं नाही, दादांना समाजाला न्याय पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय पाहिजे। हे शेतकऱ्यांना दादांना असं टोलवाटोलीचं काम करतात, असं फेकू सरकार म्हणावं लागेल याला। बरं, आता दादांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे वाटतं बरं तुम्हाला? कारण की विधानसभा निवडणुका जवळ आहेत। जर आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा कुठला निर्णय न घेतल्यामुळं महाविकास आघाडीला फायदा झाला होता, मग आता विधानसभेला काय होऊ शकतं? दादांनी कुठलाही निर्णय घेतला, दादांनी उमेदवार उभा करायचा निर्णय घेतला तरी सर्वसामान्य 18 पगड जातीतील मावळे समाज दादा सोबत आहे। दादांनी मी आधीच बोललो की सर्वसामान्य गरीबातला गरीब मुलगा उभा केला तरी त्याला निवडून आणायची जिम्मेदारी 18 पगड जातीतील मावळे करतील। ते कालच्या तुम्ही बघितलं असाल, राजरत्न आंबेडकर साहेब आलते पहिल्याच दिवशी, त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावरत होते का दादा तुम्ही उपोषण करू नका, आपण यांच्या छाताडावर बसून आरक्षण आपले प्रश्न मार्गी लावू। आपल्याला योद्धे पाहिजेत, प्रत्येक माणूस तुम्ही प्रामाणिक लढा देताय, तुमच्या सोबत आम्ही प्रामाणिकपणे आहोत। आणि आम्हाला राजकीय आंबेडकर साहेबांनी सांगितलं की मला राजकीय म्हणून मी दादांकडे येत नाही, एक आंदोलकाला सर्वसामान्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय द्यायचं काम केलं, आम्ही म्हणून मनोज दादा सोबत आहेत, असं राजरत्न साहेब बोलले। बरं, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती चालू आहे?
विधानसभेची कशी तयारी, कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत, काय सांगाल याबद्दल? इच्छुक तर तुम्हाला सांगतो खूप आहेत, इच्छुक राहतील, पण मनोज दादा जो निर्णय घेतील ते समाजा जो काही निर्णय घेतील, दादानी उमेदवार उभा करायचं ठरवलं नाही तर दादानी एखाद्याला पाडा म्हटलं तरी समाज पाडायचं काम करायला त्यांना. प्रशांत बम हे आमदार आहेत विद्यमान, यांची ताकद कशी आहे मतदारसंघात? हे बघा, ताकद म्हणजे नुसतं विकासाचा मुद्दा नसून 15 वर्षापासून पाहिजे तसा विकास ते करू शकले नाही. तुम्ही आत्ताच बोलले जाहिरातबाज, तसं जाहिरात करण्याचं काम ते करतात. लोकांना शिक्षणाचं महत्व नसून आता त्यांनी कामगाराला पेट्या दी, कामगार बनवण्याचं काम करतात. आज शाळात जे पाहिजे तशा प्रकारे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिक्षण विद्यार्थ्यांना पाहिजे त्या दर्जाचं मिळत नाही. ठीक आहे. नक्कीच आता त्यांनी सांगितलं की मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण नाही, नोकरीच्या काही संधी किंवा जिल्ह्याचा तालुक्याचा विकास काही झालाय का? नाही, आमच्या गावात तर नाही झालं. आमच्या गावात फक्त राजकारणी लोक राजकारण खेळतात. तुम्हाला दिसत असन कोट्यवधीचे निधी आले, रस्ते उघडले, आत्ताच रस्ता झालेला आहे मागच्या वर्षी. सगळ्यात जसंच तसंच आहे. आमच्या गावात काय राजकारणी लोक आहे ते राजकारण करतात फक्त. बरं, या 2024च्या निवडणुकामध्ये काही नावं सध्या चर्चेत आहेत, त्यामध्ये प्रशांत बम असतील किंवा सतीश चव्हाण असतील, आणि अजूनही आता जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण या 2 नावापैकी कोणतं नाव असं प्रभावी वाटतं तुम्हाला? चर्चेत तर गण आहे, पण आता आम्हाला ना बम साहेबाचा सपोर्ट झाला ना सतीश चव्हाणचा झाला. आता आम्हाला फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांनी सगळ्या समाजाला घेऊन चालले. ते जे निर्णय घेईन ते आमचा अंतिम निर्णय राहील. प्रशांत बम हे मतदारसंघामध्ये फिरतात का किंवा गावातल्या लोकांना भेटी वगैरे देतात का? फिरतात, पण मेन त्यांचे कार्यकर्ते त्यांनाच भेटतात. ते बाकी लोकांचा काही विषय नाही. काही समस्या वगैरे जाणून घेऊन सोडवण्याचा समस्या प्रयत्न? जाणून घ्यायला ते प्रतिनिधीला भेटतातच नाही ना. अच्छा. काय सांगाल एकंदरीत तुमच्या मतदारसंघामधली काय अवस्था आहे? आणि तुम्ही आता सांगितलं की राजीनामा दिला होता, तुम्ही पहिले कुठल्या पक्षाचं काम करायचं? मी बम साहेबाचंच काम करत. अच्छा, मग काय झालं समोर? काय झालंय आमच्या तिथं ना, आमचं जे जुने लोक सांगायचे ना बिहार बिहार बिहार, आता ते आम्हाला कळायला लागलं बिहार कायला म्हणते. आमचाच बिहार आहे आता, दुसरा बिहार काही वेगळा काही नाही. इथं आहे ना, इथं फक्त काय चालू आहे, चाटात एवढ्या मारे ते भांडे देते. काय भांडे? आता भांडे आमच्या पोराचे लग्न जर झाले तर भांडे ते देते ना आम्हाला. यांनी द्यायची काही गरज नाही, हे फक्त पोराला पुरी द्यावा, बरं, बाकी काही उद्योग करू नये. भांडे किती देते ना आम्हाला काही सांगायची गरज नाही. यांच्या नादी लागून काय खरं, हे दोन्ही बी. आता पहिलं एक भांडे देत होता, दुसरा भांडे द्यायला लागलाय, म्हणजे नुसते भांडेच वाटणार. दुसरा कोण? मग दोन्ही बी ना. आता जे हिंडू राहिले ना ते पदवीधरचे आमदार, 15 वर्ष झाली पदवीधरचे, इतके प्रश्न ते निकाली काढले. आता फक्त 47 तालुक्याचे आमदार फक्त एकाच तालुक्यापुरते हिंडू राहिले. दुसरीकडे तालुक्यात पदवीधरच्या कुठल्या समस्या नाही, काय नाही. हे तर पाहिलं पण आमचे हिंडणारेच होते, यांचा काही विषय नाही, हे कुठंच कधी नाही. हे आता लागले हिंडायला, पण हे पाहिलं पण पेट्या वाट अख्खा आमचा तालुकाच बांधकाम कामगार आहे. प्रत्येकाला भीत बांधायलाच लावायला पाहिजे. मग यांना समजन का एका तालुक्यात पण ही दारिद्र्यता आहे. हे तुम्ही वाटू राहिले ना, हे चांगलेपणाचं लक्षण नाही. तुम्ही दाखवू राहिले बा आमच्या तालुक्यामध्ये सगळी दरिद्रीचे हे लोकांना दाखवू राहिले. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होते, हा, तुम्ही राजीनामा दिला. काय कारण होतं राजीनामा देण्याचं? तुम्ही सांग. माझ्या जातीसाठी आता माझ्या हा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्या समाजाच्या याच्यात माझ्या जातील जर एवढे ते लोक पाण्यात पाहत असेल तर मग मला काय करायचं त्या राजकारणाचं? ते नाही केलेलं. बरं तुम्ही सांगा. आता काल अमित शहा समजा तिथं येऊन काय बोलले, नाही आम्ही बाकीचे 3 आंदोलन दडपले तर 6 बी आंदोलन दडपू, काही विषय नाही. तर मग जर ते माझ्या जातील एवढंच पाण्यात पाहत असेल तर मी नाही केलेलं बरं, असं मला वाटायला लागलं. तुम्ही आता सांगितलं की मतदारसंघाचा PR झाला, असं का वाटतं तुम्हाला? काय ते येऊन पहा माझ्या मळ्यामध्ये, मी 15 वर्ष पण त्यांच्या माग पळतो. बरं विचार या अख्ख्या 4 गावामध्ये विचारा, अख्ख्या सर्कलमध्ये विचारा. मी त्यांचे जे नाही ते काम केले असतील आम्ही त्यांचे भाजप. कोणाला हे वाट ती वाट काही नाही, 1 रुपयाच नाही. आमच्या मळ्यामध्ये जायला मलाच रस्ता नाही, गाडीच जात नाही आमच्या मळ्यात. कशी या बाबा पुढे या. बोला. आता मागच्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील, बरोबर? आता ही 2024ची निवडणूक कशी होईल असं वाटतं बरं तुम्हाला? फक्त बीजेपी सरकार पाहिजे. बीजेपी सरकारमध्ये माझं 65-70 वर्ष वय आहे.
शेतकऱ्याच्या जमिनी 70 वर्षामध्ये काँग्रेसने हडप केलेले पट्टे भरल्याने आम्ही तर फक्त मोदी सरकारला फक्त एकच आहे, किसान आणि जवान हे दोन वाचवायचे. मतदारसंघामध्ये काय परिस्थिती तुमची सध्या? सध्याची परिस्थिती काय आहे, आता सारीकडे हालचाल चालूच आहे ज्याच्या त्याच्या पर्यायानं. अच्छा अच्छा अच्छा. पण माझ्या हेतून तर मला बीजेपी सरकारचं एकदम नंबर 1च आहे. म्हणजे प्रशांत भाऊ यांचं काम तुमच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं वाटतं? 100%. असे कुठले काम झालेत वाटतं बरं तुम्हाला मतदारसंघात? अहो, लय कामं झालेली इथं. बीजेपीचे तुम्ही बोलताय चांगला आहे, असं काय काम आहे तुमच्या मतदारसंघात? शेतकऱ्याला आणि किसान जवानला सांगू शकतो बीजेपीचं काम फक्त 2च याला वाचवलं ते ना. माझी स्वतः जमीन लिलाव गेली, आपली पट्टेवारी न भरली तर जमीन गेली. त्यावेळेस लिव्या सुद्धा तहसीलला नेऊन घालावं लागत होत्या गाडी बैल. धान्य जेवढं पिकलं का त्यांचा टॅक्स गाडी बैल गळ्यात घालायचे आणि तहसीलला नेऊन घालायचे. मग प्रशांत भाऊ पुन्हा एकदा निवडून येऊ शकते येऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? मला तर वाटतंय. त्यांना टक्कर देण्यासाठी सतीश चव्हाण सुद्धा आहेत. सतीच्या वनात हे काय भांडे कुंडे वाटू राहिले, काही कोणाला पेटी वाटेव, कोणाला कुकर वाटेव, चालूच राहते या गोष्टी.